श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज अशी वेगळी अशी मी भरली कारली बनवणार आहे. तर याच्यासाठी मी 1 वाटी सोयावडी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे. नंतर हे छोट्या आकाराचे मी 4 कारले घेतलेले आहेत. तर हे कारले गावरान आहेत. तर याची वरची बाजू मी काढून घेणार आहे. जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचे कारले असतील तर याची सुद्धा भरली कारली खूप छान होतात. नंतर मी कारल्याला असं उभं कट करून घेतलेलं आहे आणि याच्यातल्या मी बिया काढून घेणार आहे. तर याच्यातल्या जरा जास्तच निब्बर बिया आहेत. तर ह्या सगळ्याच बिया मी चमच्यानं काढून घेणार आहे. तर कारल्यातल्या बिया काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये नंतर मसाला भरायला जरा बरं पडतं म्हणून नंतर एक अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतले. तर हे हळद मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कारल्यांच्या दोन्ही साईडनं मी मस्त असं त्याला चोळून घेणार आहे. याच्यामुळं काय होतं की जे कारल्यांचा कडूपणा आहे ना, मिठामुळं कडूपणा कमी होतो आणि हळदीमुळे याला मस्त असा रंग येतो. तर सगळ्याच कारल्यांना मी असं हळद मीठ लावून घेतलेलं आहे. नंतर हे कारले मी 2 ते 3 मिनटं वाफवून घेणार आहे आणि वाफवल्यानंतर हे कारले मी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत. तुम्ही कलर बघू शकता. नंतर थोडंसं आलं लसूण किसून घेतलेलं आहे, 1 टोमॅटो आणि 1 कांदा चिरून घेतला आहे आणि मस्त अशी कोथिंबीर. तर सोयावडीसुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे. तर याच्यातलं सगळं पाणी असं काढून घेतलेलं आहे मी आणि आता मिक्सरवरती याचा मस्त असा खिमा बनवून घेणार आहे. नंतर कढईमध्ये 1 मोठी पळी तेल मी गरम करून घेतले. तर याच्यामध्येच मस्त अशी मोहरी आणि जिरं घालून ते छान तडतडलं की याच्यामध्ये आता कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला मस्त असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये मी किसलेला लसूण आणि किसलेलं आलं घालून ते सुद्धा छान असं परतून घेणार आहे. तर मी आता सोयाची बुर्जीच बनवणार आहे. तर मस्त हे सगळं परतलं की याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा छान असं परतून घ्यायचा आहे. तो सुद्धा थोडासा सॉफ्ट झाला तर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळं तिखट, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर टाकून हे सगळे मसाले मी छान असं परतून घेणार आहे. तर मसाला मस्त असं 1 अर्धा मिनिट परतला की याच्यामध्ये मी आपण जी मिक्सरवरती सोयाचा खिमा बनवून घेतला होता तो सगळा खिमा याच्यामध्ये टाकून याला सुद्धा मी मस्त असं मसाल्यामध्ये परतून घेणार आहे. तर हा खिमा छान असा परतला की याच्यामध्ये मी चवीपुरता अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि मॅगी मसाला टाकणार आहे. मॅगी मसाल्यामुळे याची चव आणखी दुप्पट वाढते आणि खूप छान टेस्ट येते. नंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर शेंगाचं कूटसुद्धा घातलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. नंतर याच्यामध्ये मी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि सगळं हे मसाला आणि कोथिंबीर छान असं परतलं की ही सोयाची बुर्जी मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. नंतर ही बुर्जी 1-2 मिनटं मी थोडीशी थंड केलेली आहे आणि आता ही बुर्जी मी जे आपण कारले वाफवून घेतले होते याच्यामध्ये मी मस्त अशी भरून घेणार आहे. तर ही बुर्जी आहे मस्त अशी एकदम काठोकाठ कारल्यामध्ये भरून घ्यायची आहे. तर सगळ्याच कारल्यामध्ये मी छान अशी बुर्जी भरून घेतलेली आहे. तर ज्या लोकांना कारल्याची भाजी आवडत नाही त्या लोकांना सुद्धा ही भरली कारली खूप आवडतील. तर सगळ्या कारल्यामध्ये मस्त अशी भरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान दिसते ना. नंतर 1 फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धीच पळी तेल घातलेलं आहे आणि ते तेल सगळीकडं असं थोडंसं पसरून घ्यायचं आहे आणि ही भरली कारली त्याच्यामध्ये ठेवायची आहेत. तर अगोदर खालच्या साईडनं मस्त अशी ते वाफवून घ्यायचे आहेत. तर याच्यावरती मी एक झाकण पण ठेवलेलं आहे 2 ते 3 मिनटासाठी. नंतर झाकण काढून ह्याची बाजू मी पलटी करून घेणार आहे. तर आता दुसऱ्या साईडनं सुद्धा मस्त अशी ही कारली परतून घ्यायची आहेत. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडनं मी सुद्धा असं पलटून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम टेम्पटिंग ही कारल्याची भाजी दिसते, भरली कारली दिसतात. तर छान अशी भरली कारली तयार झालेली आहे. तर मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याच्यावरती मस्त अशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर कडकडून भूक लागली की चटणी भाकर ही पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोशी वाटतात. अगदी तशीच आहे ही कारल्याची भाजी.
जर भूक खूप लागली असेल ना, ही कारल्याची भाजी खूप गोड आणि छान लागते. तर माझ्या भरल्या कारल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. बाय.